दिवशी त्यावेळेला लोकसभेचे निकाल जरा उलटे सुलटे झाले होते. आपल्या पक्षाला पुढे न्यायचं असेल तर तुमचा चेहरा पाहिजे आम्हाला निवडणुकीमध्ये. म्हटलं ठीक आहे बाबा, राहिलो उभा. काय झालं तर तुम्हाला मग सांगितलं. सगळ्यांच्या मिटिंगा माझ्या विरोधात तिथे झाल्या. रात्र 10 वाजता दारावर जाण्यासाठी म्हणून ते पुढारी आले आंतरवेली सराटीचे, इंजेक्शन ते काय ते सलाईनचे, आणि ते रात्री 2 वाजेपर्यंत माझी मीटिंग असल्या तर तिथेच नेमके ते पाठवत्याला मीटिंग तिथे, लासलगावला मीटिंग तिथे. 10 वाजता आमच्या मीटिंग बंद केल्या आम्ही. यांच्या मीटिंग 2 वाजेपर्यंत चालू. पण त्याचा परिणाम झाला. मतदान कमी झालं, पण आमचे लोक हिमतीनं लढले. आता ती हिमतीनं लढले. आता मला सांगतात ते, कारण मकरंद पाटलांना मंत्री करायचं जे त्यांनी केलं, तर मग त्याच्यासाठी सांगितलं की आता त्याच्या भावाला आम्ही राजीनामा द्यायला सांगतो खासदारकीचा. तो खाली येईल. मकरंद पाटलाला मंत्री करायचं केलं मंत्री त्यांनी. त्या जागेवर तुम्ही जा. अरे म्हटलं कसं काय? ते म्हणे तुम्हाला जायचं होतं ना. जायचं होतं मग, पण आता काय वेळ काय आणि मला पाठवायचं होतं तर निवडणुकीला उभंच करायचं नव्हतं ना. शांततेने निवडणूक झाली असती ना. मग मला तर तुम्ही आता निवडणुकीला उभं केलं आणि त्या लोकांनी जीवाचं रान करून माझ्यासाठी जे लोक लढले ते डोकी फोडून घेतील ना. काय सांगू मी त्यांना? कारण राज्यसभेवर तुम्ही मला पाठवणार तर इथे मला ताबडतोब राजीनामा द्यावा लागेल. दोन्ही ठिकाणी राहता येत नाही. पण तुम्ही राजीनामा तिथे द्यायचा, राज्यसभेवर जायचं, त्या लोकांनी माझ्या काय म्हणायचं? नाही म्हटलं तरी काहीतरी 1.25 लाख मतं काहीतरी पडलेली असेल ना मला. काय करायचं त्यांनी? कोणाकडे बघायचं? कपाळ आपटून घेतील विचारे. मी म्हटलं हे काय होणार ना. मी माझ्या लोकांना आज सोडू शकत नाही. प्रफुल्लबाईंनी पण सांगितलं, त्यांनी मध्यस्थी केली, त्यांनी निरोप आणला समीररावकडे, माझी चर्चा झाली. आम्ही तेच सांगितलं. म्हटलं ठीक आहे. ते म्हणाले बरोबर आहे तुमचं म्हणणं. अजितदादांशी बोललो. अजितदादांना समजावून सांगितलं. अजितदादा म्हणाले ठीक आहे, बसू आणि चर्चा करू. पण दुर्दैवाने ते कधी बसले नाहीत आणि पुढे काही चर्चा झालीच नाही. जे मला कळलं होते, जे आज मी स्वतः सांगितलं. प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तुम्ही असं करू नका. तटकरेंनी पण केली. तुम्ही असं करू नका, भुजबळ साहेबांना घ्या. आणि एवढंच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आग्रह धरला की भुजबळ साहेबांना पाहिजे म्हणून. सतत 4 दिवस त्यांच्या मागे होते. शेवटच्या क्षणापर्यंत की असं करू नका, हे चुकीचं होईल फार. नाही ठीक आहे. आता हे जे झालंय ते झालंय. कोणी केलं, काय केलं, उलटे सुलटे प्रश्न उच्चारण्यात काय अर्थ नाही. मग यांनी केलं का, त्याने? कोणीही नाही. कोणी बाहेरच्या नेत्याला दोष देण्यात अर्थ नाही. कारण प्रत्येक पक्षाचा जो नेता असतो आणि विधानसभेतील नेता असतो तो त्या विधानसभेतील प्रश्नाची जे काय असेल ती निर्णय तो घेत असतो. कोण म्हणतो त्या पक्षातील का कोणी सांगितलं का, कोण म्हणतो ह्या पक्षातील कोणी कोणी सांगितलं नाही. उलट या सगळ्यांचे मला फोन आले, असं कसं काय झालं? या दुसऱ्या पक्षाचे सगळे जे आहे त्यांच्या कॉमेंट आल्या की हे काय, असं कसं काय होऊ शकतं? म्हणजे काँग्रेस पक्षाचे ते आले, पवार साहेबांच्या पक्षाचे आले, आणखीन काय म्हणतात उद्धव ठाकरेंचे जे आले. ते जाऊ द्या. बावनकुळे तो आमचा बीजेपीचा अध्यक्ष, तो सुद्धा ओपनली जे आहे, उघडपणे जे आहे सांगतोय. आता काय करायचं? मला एवढंच सांगायचं की ठीक आहे, प्रश्न
माझ्या आमदार मंत्रिपदाचा नाही. प्रश्न जो आहे हे जे सगळे प्रश्न जे आहेत समाजाचे जे उभे राहतील त्यावेळेला संरक्षणाची ढाल कोण उभी करणार आहे, कोण करणार. मंत्रिपद जे आहे मंत्रिपद